तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 9.0 जी आहे त्यातील पहिला पेपरचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळे विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील तळागाळातील एकदम कानाकोपऱ्यातील जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात, जे MPSCचा अभ्यास करतात, जे कंबाईनचा आता अभ्यास करतात, प्रत्येक जण दररोज एक पेपर सोडवतोय. दररोज ज्यांना लेट कळलं ते 2-2 पेपर सोडवतायत. दररोज एक पेपर कंपल्सरी सोडवायचा आहे म्हणजे सोडवायचा. 20 प्रश्नांचा पेपर तुम्हाला मिळतोय. तो पेपर सोडवायचा, आपल्या चुका लगेच व्हिडिओ बघून क्लिअर करायच्या. अशा सातत्यपूर्ण आपल्याकडून जर कोणी काम करत असेल, करून घेत असेल, तर आपण का मागं राहावं? आपण केलंच पाहिजे. गणित हा विषय सरावाचा आहे आणि सराव कशातून होईल? फक्त आणि फक्त बूस्टर मधून. तुम्ही स्वतः विचारून बघा. एक दिवस तुम्हाला खूप इंटरेस्ट येतो, 2 तास करताय, 3 तास करताय, दुसऱ्या दिवशी गणिताकडे पाहू वाटत नाही, तिसऱ्या दिवशी असं वाटतं की जाऊ दे मी रविवारी पाहणार. असं करत करत 2 दिवस गॅप पडला की परत तुमचं ती जी काय स्पीड यायला पाहिजे ती नाही येत. त्यामुळे सातत्यपूर्ण काय होऊ शकतं? मग एक तुम्हाला टास्क दिल्यासारखं आहे, एक शेड्यूल ठरवल्यासारखं आहे. दररोज एक पेपर कंपल्सरी सोडवायचा आहे म्हणजे सोडवायचा. लक्षात ठेवा, ही बूस्टर 9.0 जी आहे त्यामध्ये टोटल 15 पेपर होतील. हे 15 पेपर दररोज एक एक पेपर दुपारी 12 वाजता आपल्या संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट ह्या टेलिग्राम चॅनलवर दररोज दुपारी 12 वाजता पडणार. त्या 12 वाजता पडल्यानंतर तुम्हाला जर जवळपास शक्य असेल तर प्रिंट काढा, शक्य नसेल तर मोबाईलवरती सोडा. तुम्हाला जे वाटेल ते, फक्त दररोज पेपर सोडवायचा आहे आणि ह्याचं एक्सप्लेनेशन ॲपमध्ये बघायचं आहे. आता राहिला मुद्दा, नेहमीप्रमाणे पहिल्या 3 टेस्ट, ज्या 15 पैकी पहिल्या 3 टेस्ट आपण यूट्यूबवरती घेत असतो. का घेत असतो? कारण पण आहे की विद्यार्थी मित्रांना कळावं की ह्या बूस्टरमध्ये काय होणार आहे. लक्षात ठेवा, ही बूस्टर सोडवत असताना पेपरच्या वरती तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे की हा पेपर सोडवायला मला किती वेळ लागला, किती बरोबर आले, किती चुकले. रिमार्क स्वतः लिहिला गेला पाहिजे की याच्यामध्ये माझं नक्की झालंय काय, की कशामुळे माझे प्रश्न चुकले, घाई झाली, कॅल्क्युलेशन चुकले का, काय झालं, का ट्रॅपमध्ये अडकलो, असे मुद्दे लिहिले गेले पाहिजेत. आणि हेच मुद्दे पुढच्या पेपरला परत झाले नाही पाहिजे याची काळजी घेणार. असं सातत्यपूर्ण एक पेपर सोडवा आणि परीक्षेला सामोरे जा. चला, पहिला प्रश्न जो आहे या टेस्ट मधला, पहिला प्रश्न जाणून बुजून मोठा घेतलाय. सिटिंग अरेंजमेंटचा बघा. 8 मित्र एका रांगेत क्रिकेटचा सामना बघत पुढील प्रमाणे बसलेले आहेत. 8 मित्र आहेत, पुढील प्रमाणे बसलेत. 8 मित्र साहजिकच एका रांगेत बसलेत, त्यांची तोंड ही उत्तरेकडे करा. रांगेत 8 मित्र बसलेले आहेत. ठीक आहे. अरुणच्या उजव्या बाजूला प्रवीण असून, आता मित्रांनो, खरं तर तुम्ही इतक्या बूस्टर टेस्ट सिरीज सोडवल्यात, तुम्हाला वाक्य आठवलेलं पाहिजे. सरांनी सांगितलं इथं जर 6 पेक्षा जास्त लोक जर असतील तर सांगितलेला मुद्दा सगळ्यात महत्वाचा. सगळे सिक्वेन्सने सोडवायला, सिक्वेन्सने वाचायला अजिबात जाऊ नका. काय करा, प्रश्न बघा आणि तेवढं शोधण्याचा प्रयत्न करा. प्रश्न काय आहे? रांगेच्या कडेला बसलेल्या व्यक्तींची नावे काय? रांगेला बसलेले म्हणजे हा व्यक्ती आणि हा व्यक्ती यांची नावे शोधायची, कडेची लोकांची नावं शोधायची. बर, चला वाचायला सुरुवात केली. अरुणच्या उजव्या बाजूला प्रवीण असून, त्याच्या उजवीकडे कोणीच नाही. अरुणच्या उजवीकडे प्रवीण बाबू आहे आणि त्याच्या उजवीकडे कोणीच नाही म्हणजे प्रवीण कन्फर्म उजव्या कोपऱ्याला. म्हणजे कडेचे विचारले, 100% पर्यायामध्ये प्रवीण पाहिजेच. प्रवीण पाहिजे. अरे वा, इथं नाही प्रवीण, इथे पण नाही. ऑप्शन नंबर किती बरोबर? 4 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा, कोण बसतंय कोपऱ्याला? आता महेंद्र येईल का नाही? गरज नाही, कारण माझ्या पर्यायामध्ये कोण पाहिजे? प्रवीण पाहिजे. लक्षात ठेवा, हा इलिमिनेशन मेथडचा जो फंडा असतो ना, तो बाकीच्यांपेक्षा तुम्हाला वेगळा ठरवतो आणि तुम्ही पटकन उत्तराकडे जाता. बाकीची पोरं आठीची सिटिंग अरेंजमेंट करत बसतात आणि मग त्यांचं फायनली उत्तर येतं. तोपर्यंत तुम्ही 2-3 प्रश्न क्रॉस करून पुढे गेलेले असतात. हाच स्मार्टनेस गरजेचा असतो. त्यामुळे ह्या प्रश्नाच्या बाजूला तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे. काय लिहिलं गेलं पाहिजे? 6 पेक्षा जास्त जर लोक असतील तर प्रश्न वाच आणि त्या प्रश्नामध्ये जेवढं विचारले तेवढं शोधण्याचा प्रयत्न कर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, चला
दुसरा प्रश्न, एकदा 3 व्यक्तींची कसून चौकशी केली असता त्यांनी पुढील प्रतिपादने केली. त्यांनी पुढील वाक्य बोललेत. बर, त्यांच्यापैकी एक जण फितूर असून फक्त फितूर व्यक्तीच खोटे बोलतो. एक जण फितूर आहे तोच खोटा बोलतो. म्हणजे एक जण खोटा बोलणार, बाकी दोघं खरे बोलणार. हे क्लिअर आहे, लक्षात ठेवा. एक जण खोटा, बाकी दोघं खरे बोलणार, हे क्लिअर आहे. गिरीश गिरीश बघा काय म्हणतोय. आता असे प्रश्न कसे सोडवायचे, तर बेसिक एकदम बाय ऑप्शन सोडवायचे. फितूर व्यक्ती कोण, फितूर कोण, फितूर कोण शोधायचा आहे. चला, गिरीश भाऊ फितूर आहे. गिरीश फितूर, गिरीश फितूर. गिरीश म्हणतो महेश फितूर आहे, चूक, तूच फितूर आहे. मी गिरीश फितूर धरून चाललोय. महेश म्हणतो रमेश फितूर आहे, चूक, फितूर गिरीश आहे. 2-2 वाक्य चूक आहे का, नाही, एकच वाक्य चूक आहे, म्हणजे गिरीश उत्तर नाही. चला आपण जाऊ महेश बाबूकडं. फितूर कोण आहे, महेश. फितूर कोण आहे, महेश. गिरीश म्हणतो महेश फितूर आहे, बरोबर. महेश म्हणतो रमेश फितूर आहे, गप, तूच आहे, तूच फितूर आहे, कारण फितूर कोण आहे, महेश. रमेश म्हणतो गिरीश खोटे बोलतो. अरे गिरीश कुठं खोटं बोलतोय, तो खरं बोलतोय, चूक. 2-2 चूक शक्य आहे का, नाही, म्हणजे महेश बाबू सुद्धा उत्तर नाही. आता येऊ तिसऱ्या पर्यायाकडे बघा. फितूर कोण आहे, रमेश. फितूर कोण आहे, रमेश. या, गिरीश म्हणतो महेश फितूर आहे, चूक. फितूर कोण आहे, रमेश आहे. महेश म्हणतो रमेश फितूर आहे, बरोबर, रमेशच फितूर आहे. रमेश म्हणतो गिरीश खोटे बोलत आहे. गिरीश खोटे बोलत आहे, हो, खोटेच बोलतोय, बरोबर आहे. म्हणजे 2-2 बरोबर, एक चूक आलंय का, आलंय. म्हणजे फितूर व्यक्ती कोण, रमेश. ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे लक्षात ठेवा. खरे खोटेचा प्रश्न सोडवताना हे कंडिशन सगळ्यात महत्वाची असते आणि मग बाय ऑप्शन जायचं, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. पूर्वेच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर, पूर्वेच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर 5, सोनाली उजवीकडे वळली व सरळ 4 किलोमीटर गेली. उजवीकडे किती गेली, 4 किलोमीटर गेली. नंतर ती डावीकडे वळली, आणखी 6 किलोमीटर अंतर चालल्यावर, डावीकडे किती, 6 किलोमीटर अंतर चालल्यावर डावीकडे वळून 8 किलोमीटर अंतरावर जाऊन थांबली. डावीकडे 8 किलोमीटर अंतरावर थांबली, हे 8. तर सोनाली मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे, मूळ ठिकाणापासून कोणती दिशा आहे रे, ईशान्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे, आशिषचे वजन गोविंद पेक्षा अधिक आहे, म्हणजे कमी जास्त आहे. आता साहजिकच कंपॅरिझन आहे. असा प्रश्न सोडवताना सांगितलंय मी की काय विचारलंय ते पहा. सर्वात जास्त वजन कोणाचे आहे ते सांगा. ज्या वेळेस मला सर्वात जास्त विचारलेलं आहे तेव्हा लहान लहान ते इलिमिनेट करा. बघा, आशिषचे वजन गोविंद पेक्षा अधिक आहे. कोण अधिक आहे, आशिष. कोणापेक्षा, गोविंद पेक्षा. कोण काढायचा, जास्त. मग गोविंद होईल का, नाही, कारण जो मोठा आहे तोच जास्त मोठा होईल, अधिक होईल. मोहितचे वजन जॅक पेक्षा कमी. मोहित कमी आहे कोणापेक्षा, जॅक पेक्षा. चला, मोहित इलिमिनेट होतो पण मोहित पर्यायामध्ये नाही. लहान इलिमिनेट करायचं. ज्यावेळेस मला मोठा शोधायचा असेल लहान इलिमिनेट करायचं. पवनचे वजन जॅक पेक्षा अधिक. पवन जॅक पेक्षा अधिक आहे, जॅक गेला. आणि गोविंद पेक्षा कमी आहे. गोविंद पेक्षा कमी कोण आहे, पवन आहे, पवन पण गेला. म्हणजे उत्तर काय, आशिष. लक्षात ठेवा, लहान लहान इलिमिनेट करत राहिलं तर तुम्हाला मोठा मिळून जातो. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये डॉम पुल्टा ब्रिंग हॉट फूड. पुल टीर सोप फूड इज गुड. टाक डा सोप गुड ब्राईट बे. त्या सांकेतिक भाषेमध्ये हॉट कसे लिहिले जाईल, हॉट. आता शब्द काय, हॉट. डायरेक्ट मुळावरती घाव टाकायचा. हॉट कुठे शोधायचं, हॉट कुठे शोधायचं, तर इथं हॉट आहे बघा, इथं हॉट आहे, इथं हॉट शोधायचंय, इथं हॉट आहे. बाकी कुठे हॉट आहे का रे, नाही. मग हॉट शब्द एकदाच आहे, तर यांच्यापैकी कोणीतरी एकदाच येणार आहे. बघा, पूल डबल आला, पूल डबल आला, म्हणजे हॉटचं उत्तर पूल होऊ शकत नाही. डॉम 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 डॉम. बरं, टा 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 टा. अरे वा, 2-2 शब्द एकदा आलेत. म्हणजे यांच्यामध्ये ब्रिंग पण शब्द अजून कुठे नसेल बघा. आणि ब्रिंग पण शब्द, आता याच्यामध्ये कॉमन काय बघा, इथं लक्षात येते का, फुडफुड. हे फुडफुड कॉमन असल्यामुळं फूडसाठी पुलपुल आला, हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. मग या सगळ्या माहितीमध्ये ब्रिंग पण शब्द एकदाच आहे, हॉट पण शब्द एकदाच आहे. म्हणजे त्याचं येणारं उत्तर कोणाचं काय असेल माहित नाही, पण डॉम आणि टा ह्या दोघांपैकी कोणीतरी असेल, फिक्स सांगू शकत नाही. डॉम किंवा टा. ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. फिक्स सांगू शकत नाही. बघा पुढचा प्रश्न. एक विमान
ए ठिकाणाहून 500 किलोमीटर दूर असणाऱ्या बी या ठिकाणी 1 तासात जाते. ए ठिकाण आणि बी ठिकाण बरोबर. जाताना एक विमान हे अंतर आहे 500 किलोमीटर, पण जाताना जे आहे ते किती तासात जाते? जाताना 1 तास. 1 तास म्हणजे याचा अर्थ जातानाचा स्पीड कळला. एका तासात 500 म्हणजे जाताना स्पीड किती आला मित्रांनो? जाताना 500 किलोमीटर पर आवर. एका तासात 500 किलोमीटर. येताना, आता येताना काय झालं बघा, येताना काय झालं, परत येताना तेच अंतर अर्ध्या तासात. अर्ध्या तासात तेच अंतर म्हणजे 500 किलोमीटर अर्ध्या तासात. तर याचा अर्थ 1000 किलोमीटर पूर्ण तासात. कारण आपला जो वेग असतो तो एका तासाला असतो. 500 किलोमीटर एका तासाला, 1000 किलोमीटर एका तासाला. आपल्याला काय काढायचं आहे? सरासरी वेग. अंतर तेच आहे. सरासरी वेग लक्ष ठेवा. सरासरी वेग, वेग हा तासाला असतो. सरासरी वेग 2xy अपॉन x + y. लक्ष ठेवा, आपण दोन वेगांची सरासरी जेव्हा अंतर समान असेल तेव्हा हे तुम्हाला सांगितलंय. म्हणजे काय करायचं बघा, 2 गुणिले पहिला वेग 500, दुसरा वेग 1000 भागिले दोघांची बेरीज 500 + 1000. म्हणजेच काय होणार पहा, 2 गुणिले 500 गुणिले 1000 भागिले 1500. कॅल्क्युलेशन जर केलं तर काय होतं, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 के 5 5 त्रिक 15, यांचं गुणाकाराला 2000. 2000 भागिले 3 666 पॉईंट समथिंग. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. चला पुढचा प्रश्न बघा. 7 टेबल व 12 खुर्च्यांची किंमत 48,250 रुपये आहे. तर 21 टेबल आणि 36 खुर्च्यांची किंमत काय? मित्रांनो एक गंमत कळली पाहिजे तुम्हाला. 7 टेबल, मी 7 टेबल म्हणतो बरं का, प्लस प्लस बघा, बर 12 खुर्च्या यांची किंमत 48,250 आहे. तर आपल्याला किती टेबल पाहिजेत बघा आणि किती खुर्च्या पाहिजेत बघा. इथं आहेत किती? 21 टेबल. टेबलची संख्या प्लस प्लस खुर्च्या किती? 36 खुर्च्या. 36 खुर्च्या बरोबर काय? मित्रांनो एक गंमत तुमच्या लक्षात आली असेल. 7 त्रिक 21, 12 त्रिक 36. मग याला त्रिकच असणार, कारण तुम्ही ज्या पद्धतीने 3 पट वाढताय तर हे सुद्धा 3 पट वाढला पाहिजे. 3 0 0, एकक स्थानी 0 येणार. आता 0 येणार, 0 येणार, 0 येणार, ह्या सगळ्या ठिकाणी 0 आहे. राऊंड फिगरच्या आसपास जवळपासच्या आकडा, डायरेक्ट गुणाकार करायची गरज नाही. जवळपास 50,000च्या आसपास आहे. 2000 कमी, समजा 2000 कमी म्हणजे 48 48 48, म्हणजे 1.5 लाखाला जवळपास 6000च्या आसपास कमी असेल. म्हणजे ऑप्शन नंबर किती येईल? 2. म्हणजे यांचा गुणाकार जरी केला तर तुम्हाला एक ठोक ताळ्यानुसार सुद्धा यायला पाहिजे की बाबा 50,000च्या आसपास आहे, तिप्पट करायचे, 1.5 लाखाच्या आसपासचा आकडा थोडाफार कमी असणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. सगळंच कॅल्क्युलेशन करत बसू नका. एकक स्थानच्या आकड्यावर इलिमिनेट होते का बघा. नसेल ते ठोक ताळ्यानुसार आपल्याला पर्याय इलिमिनेट करता येतात, म्हणजे करता येतात. हे समीकरण 2 पद्धतीचे असते तर तुम्ही XY काढला असता, पण एक पूर्ण समीकरण दिले आणि दुसरं डायरेक्ट काढायला सांगितलंय. तर हे किती प्रमाणात आहे या पद्धतीने सोडवायचं. लक्षात ठेवा, बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये खासियत अशी आहे, सगळ्या व्हरायटीचे प्रश्न कोणत्या ना कोणत्या बूस्टरमध्ये होतात, म्हणजे होतातच. मग ह्या प्रकाराचा प्रश्न जर या बूस्टरमध्ये गेला असेल तर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न दुसऱ्या बूस्टर टेस्ट सिरीजमध्ये जातो. हा पण डोळ्याखालून गेला, तो पण डोळ्याखालून गेला, म्हणजे आपल्या डोळ्याखालून असा प्रश्नच राहत नाही की जो गेला नाही. म्हणून बूस्टर टेस्ट सिरीज दररोज सोडवायची. लक्षात ठेवा, आपल्या टेलिग्रामला पडलेली असते दररोज PDF. चला पुढचा प्रश्न. मोनाने एक टीव्ही सेट दर्शनी मूल्यावर 10% सूट घेऊन 11,250 रुपयाला विकत घेतला. त्याला आणण्यासाठी भाड्यावर 150 रुपये खर्च केला. म्हणजे एकूण खर्च पहिला काढू बरं का. एकूण बाबा किती द्यावा लागला सगळा टोटल बघा. 11,250 ला आणला, 150 रुपये खर्च केला, त्याला 800 रुपये लावून घ्यायला खर्च केला बरोबर. म्हणजे टोटल काय झालं बघा, एवढा खर्च केलाय. 11,250 आणि 150 म्हणजे 11,400 आणि 800, 400 आणि 800 1200, 12,200. करेक्ट. आता ही झाली त्याची खरी किंमत त्यांना मिळालेली. म्हणजे मोनाला एवढ्याला टीव्ही पडला, म्हणजे 11,250 ला आणला, 150 रुपये त्याचा ट्रान्सपोर्टेशन गेला, म्हणजे 11,400 झाला. बसून घ्यायला जो फिटरा आला होता त्याला 800 रुपये दिले, म्हणजे 12,200 झाले. आता ह्याच्यावर 15% नफा कमवण्यासाठी टीव्ही कितीला विकायला हवा?
15% नफा कमवणे म्हणजेच काय, 100ला 15 जास्त 115/100. करेक्ट. मग यांचं आपण इलिमिनेशन करू. 2 2 शून्य गेले, 2 2 शून्य गेले. 122 गुणिले 115 बघा इलिमिनेट करून, म्हणजे इलिमिनेट गुणाकार करा. 2 गुणिले 5 शून्य येणार, एकक स्थानी शून्य तर येणारच आहे. पॉईंटचा काहीच विषय येत नाही. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. एकक स्थानी 5 पण येणार नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा यांचा गुणाकार केला तरी तुम्हाला हेच उत्तर येणार. थोड्या थोड्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहे, ह्या तुम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवतात. लक्षात ठेवा, एकक स्थानचा आकड्यांचा गुणाकार हा शून्यच येणार आहे. शून्य समथिंग त्याचा जो काय हातचा यायचा तो येऊ द्या, पण एकक स्थानी शून्य येणार. शून्य असणारा पर्याय बघा ऑप्शन नंबर किती येतो, 2 येतो. करेक्ट. बघा पुढचा अपूर्णांक हा ऍक्च्युली आपल्या सिलेबस मध्येच पार्ट आहे, त्यामुळे अपूर्णांकामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता, ह्याला 3 पद्धती आहेत. एक पहिली पद्धत छेद समान असताना, दुसरी पद्धत अंश समान असताना, आणि तिसरी पद्धत काहीच समान नसताना. नाहीये मग डायरेक्ट वरच्यांना भाग द्यायचा. बरं भाग डायरेक्ट पॉईंटचा येत नसेल तर वरती 2 शून्य द्या, सगळ्यांना फुकट 2 शून्य द्या. बघा मी ऍक्च्युली लिहून घेतो म्हणजे तुम्हाला शून्य दिलेलंही कळेल. 15/19 बरोबर, 17/21. आता हे सोपं आहे खूप, फक्त काय आहे रे, पाडेपाठ पाहिजे तरच तुम्हाला पटापट येईल. 2 2 शून्य का दिले सर तुम्ही, फुकट वाटप का करताय, ह्याचं कारण आहे आपल्याला भागाकार आला पाहिजे. मग बघा पॉईंट नकोय आपल्याला म्हणून ती गोष्ट करतोय आपण. 16 एके 16, 16चा पाडा यायला पाहिजे. 16 8 28 असे, 16 8 28 असे, 20 राहिले. 16 एके 16 म्हणजे 81 आलं बघा. करेक्ट. म्हणजे भाग द्यायचा आहे, पॉईंट विसरायचा. चला 19चा पाडा म्हणणं गरजेचं आहे. 19चा पाडा कितीपर्यंत म्हणायचा, 150 पर्यंत. 19 एके 19, 19 दुने 38, 19 57, 19 176, 19 5 95, 19 114, 19 7 133, 19 8 19 8 152 नाही, 19 7 बरोबर, 19 7 133, उरले 17, उरले 17. 19 8 म्हणजे हे आलं 78. क्लिअर आहे. ठीक आहे, भाग दिला पॉईंट पर्यंत. आता बघा 21 एके 21, 21 5 105, 21 26 असे, 21 7 47 असे, 21 8 21 8 68 168 म्हणजे 8 आला बघा. आपल्याला सर्वात लहान शोधायचा आहे. 8 आलेला आहे, विषय संपलाय. चला पुढे काढायची गरज नाही. 21 एके 21 किंवा 0 काय येईल ते येईल. 8 एके 8, 8चा पाडा म्हणा. 8 1 88 64, 8च आलाय बाबा. उरले 6, 8 7 56, 87 आलं. मग सगळ्यात लहान भागाकार ह्यांचा आला, म्हणजे लहान अपूर्णांक कोणता, 15/19. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे साधं सिंपल अपूर्णांक लहान मोठेपणा ठरवताना उगीच कोणते तरी वेगळं शॉर्ट एखादा व्हिडिओ बघून असं लॉजिक येत असेल, नो. जर छेद आणि अंश वेगळा असेल डायरेक्ट भाग द्या. उगीच परीक्षेच्या काळामध्ये क्लिक होत नाही, त्यामुळे सिंपल यांचा भाग देणं जर वेगळा असेल तर. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. 800 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. ती रेल्वे गाडी समोरील एक बोगदा 1.5 मिनिटांत पार करते, तर त्या बोगद्याची लांबी काय. बोगदा ओलांडणे, पूल ओलांडणे, प्लॅटफॉर्म ओलांडणे, बरोबर की नाही, बंद असणारी ट्रेन ओलांडणे. लक्षात ठेवा, डिश करो विश करो डिश टीव्ही हे आपलं आंतरवेळ वेगाचं सूत्र आहे. फक्त जेव्हा बोगदा ओलांडतो तेव्हा x + y = tv येतं. लक्षात ठेवा. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे कोणाची लांबी, तर ट्रेनची लांबी. मग ती किती आहे, 800. बोगद्याची लांबी माहित नाही, y. वेळ किती लागतो, वेळ 1.5 मिनिटं. 1.5 मिनिटाचं सेकंदात करणं गरजेचं आहे. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1.5 म्हणजे 90 सेकंद. पुढचा वेग 90 किलोमीटर/आवर आहे, त्याला साहजिकच 518 ने गुणावं लागेल किलोमीटरचं मीटर/सेकंद करण्यासाठी. 18 पंचे 90. मग बघा 800 + y बरोबर 5 5 25, 25 9, 225 म्हणजे 2225. हे वजा करा. y बरोबर 2250 वजा 800 म्हणजेच किती आलं रे, 1450. म्हणजे तुम्हाला बोगद्याची लांबी 1450 मीटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा, डिश करो विश करो लक्षात ठेवायचं आणि विसरायचं नाही. बोगद्याची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी, परत अजून जी पुलाची लांबी, ह्या बाबतीत हे प्रश्न लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा. खालील घनाकृतीचा अभ्यास केला असता 5च्या विरुद्धचा ठोकळा कोणता, विरुद्ध 5च्या ऑपोजिट काय. मित्रांनो 2 डायस दिलेत, एका डायचे 2 भाग दिलेत, तर लक्षात ठेवा यांच्यामध्ये कॉमन एक घटक आहे का 2 घटक पाहायचं.
6 3 5 2 1 5 म्हणजे लक्षात आलं की आपल्याला 5 5 कॉमन आहे. 5च्या खाली 5 लिहून घ्या. क्लॉकवाईज फिरवा, क्लॉकवाईज फिरवा. 5च्या क्लॉकवाईज 3, 3च्या क्लॉकवाईज 6, क्लॉकवाईज फिरवा 1 आणि क्लॉकवाईज फिरवा 2. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळती की 3च्या ऑपोजिट कोण आला? 1 आला. 6च्या ऑपोजिट कोण आला? 2 आला. आणि 5च्या ऑपोजिट कोण आला रे उरलेला? 4 आला. म्हणजे तुम्हाला क्लिअर आहे 5च्या ऑपोजिट 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता सर एवढंही करायचं गरज नव्हतं, तर आम्हाला एक कन्सेप्ट तुम्ही शिकवलेली आहे की काय शिकवली? ऑपोजिट म्हणजे समोरील पृष्ठभागावर असणारा घटक हा कधीच शेजारी नसतो सर. मग 5च्या शेजारी 3 आलाय सर, चुकला सर. 5च्या शेजारी 6 आलाय सर, नाही येऊ शकत सर. 5च्या शेजारी 2 आलाय सर, गेला सर. 5च्या शेजारी कोण नाही आला? 4, ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे विरुद्ध पृष्ठभागावरचा कधी शेजारी येत नाही आणि शेजारचा कधीच विरुद्ध पृष्ठभागावर असत नाही. हे लक्षात ठेवा, वाक्य महत्वाचे आहेत. बघा पुढचा प्रश्न सूत्रावर आधारित गणित आहेत. सूत्रपाठ पाहिजे आपली. a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात ठेवा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर मध्ये मायनस आहे, a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय? 4ab. हे सूत्र पाठच पाहिजे तर आपल्याला कळेल. लक्षात ठेवा याचा अर्थ आहे ab मायनस आहे म्हणजे 4 × a काय? 489, b काय? 375, छेद काय? 489 गुणिले 375. गेलं का रे? गेलं का? चला गेलं ना खालचा, हे गेला, हा गेला, राहिला काय? 4, ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे पाठ असेल तरच गंमत आहे, नाही तेवढं कॅल्क्युलेशन करायला किती वेळ लागेल रे. त्यामुळे लक्षात ठेवा सूत्रावर आधारित गणित आपल्याला माहित पाहिजे. ठराविक सूत्र आहेत त्याच्यावरच आधारित प्रश्न येतात म्हणजे येतात. बघा पुढचा प्रश्न. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 10 वर्षे. म्हणजे वर्गात विद्यार्थी आहे 40, वयांची सरासरी 10 वर्ष आहे. जर वर्ग शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 1 ने वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय काय? मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, मी एखादा व्यक्ती ऍड झाल्यानंतर सरासरी वाढणे किंवा कमी होणे किंवा एखादा व्यक्ती निघून गेल्यानंतर काय बदल होतो. लक्षात ठेवा जो एका व्यक्तीमुळे बदल झालाय ना त्याचं जर वय काढायचं असेल तर इथे लक्षात ठेवा वर्ग शिक्षकाचे वय म्हणजेच शिक्षक असताना मायनस शिक्षक नसताना. आठवत असेल पोरांनो, असताना नसताना ढेकताना आठवते का? पहा शिक्षक असताना संख्या किती होईल? विद्यार्थी 40 आहे, एक शिक्षक आहे म्हणजे शिक्षक किती असताना संख्या 41, सरासरी 1 ने वाढते म्हणजे 11 होते. वजा शिक्षक नसताना संख्या 40, सरासरी 10. चला गुणाकार करू. 11 × 1 = 11, चला 1, 11 × 1 = 44 आणि 1 = 45, 451 वजा 400 म्हणजेच काय? 51 वर्ष म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा एखादा व्यक्ती ऍड झाल्यानंतर जर बदल होत असेल किंवा सोडून गेल्यानंतर बदल होत असेल तर तू असताना काय नसताना काय? असताना नसताना ढिकताना लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न कॅलेंडरचा घेतला होता मी. 3 मार्च 2007 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2012 ह्या दिवशी कोणता वार असेल? मित्रांनो बघा मी तारीख लिहितो कळावा आपल्याला. 3 मार्च 2007 साधं वर्ष आहे. बघा सोमवार आहे, सोमवार बरोबर. आपल्याला कुठं जायचंय तर 2012 पर्यंत जायचंय म्हणजे 08, 09, 10, 11 आणि 2012. कधी? 3 मार्च. मित्रांनो एक गोष्ट कळली पाहिजे आपल्याला, लीप वर्ष 2008 आहे ते पूर्ण लिहूया म्हणजे आपल्याला उडी कधी मारायची कळेल. लक्षात ठेवा लीप इयर आहे 2008, लीप इयर आहे 2012. लक्षात ठेवा उडी मारताना लीप इयर असताना 2 ने मारतो पण डिपेंड्स आहे की 29 फेब्रुवारी कुठे येतो, वरच्या का खालच्या ह्या ग्रुपमध्ये येतो. म्हणजे इथं उडी 2 ने होणार म्हणजे +2 गेलो इथं आला बुध, पुढे उडी 1 नेच गुरु, इथे शुक्र, इथं शनी. आता साहजिकच काय रे इथं साहजिकच काईल सोमवार येणार का रे? कारण 29 फेब्रुवारी इथे येणार इथं सोमवार म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर.
सर आम्ही एवढं काय केलं नाही. आम्ही काय केलं बघा, 2007 ला वार दिलाय ना, 2008 लीप इयर आहे, 2 पकडलं, 9 साधं वर्षे, 10 साधं वर्षे, 11 साधं वर्षे, 12 लीप वर्षे. चला 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 करा बेरीज, 7 भागिले 7 0 बाकी, म्हणजे हाय तोच वार येणार सर. करेक्ट. 1 1 1 2 1 2 1 2 करत जा, उत्तर येतं. बघा पुढचा प्रश्न, सोपे सोपे प्रश्न मी शेवटी ठेवलेत, जाणून बुजून ठेवलेत, कारण पहिल्या 10 मध्ये तुम्ही अडकायला पाहिजे, वेळ घालवायला पाहिजे, आणि शेवटचे प्रश्न राहायला पाहिजे. आणि जर पेपर जर राहिला परीक्षेला तर सिंपल लक्षात ठेवा, तुम्ही मेन्सला जाण्यापासून राहता म्हणजे राहता, त्यामुळे आपला पेपर राहिला नाही पाहिजे. सोपे सोपे निवडून पटकन पुढे जायचं असतं, लक्षात ठेवा. खालील मालिका पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायातील योग्य संख्या निवडा. इथं काय येईल ते सांगायला सांगितले. मित्रांनो, वर्ग या आयोगाचा आवडीचा आहे. 5चा वर्ग प्लस 1, 7चा वर्ग प्लस 1, 9चा वर्ग प्लस 1, 11चा वर्ग प्लस 1, 13चा वर्ग प्लस 1, म्हणजे लक्षात ठेवा 11चा वर्ग 121 प्लस 1 म्हणजे 122, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. वर्ग विषम संख्यांचे वर्ग प्लस 1, ऑप्शन 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, तुम्हाला ए आणि बी च्या जागेची किंमत काढायला सांगितली, पण इथे एक ट्रॅप टाकला होता मी जाणून बुजून. आकृतीतील अक्षरे व संख्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील असणाऱ्या संबंधावरून तुम्हाला विचारलंय काय बघा रे मित्रांनो, ए आणि बी च्या अनुक्रमे किमती ओळखा. म्हणजे पहिल्यांदा किंमत तुमची ए ची पाहिजे, नंतर बी ची पाहिजे, लक्षात ठेवा. आणि मी लय हुशार, मी काय केलं होतं पहा, पहिल्यांदा बी दिला होता, नंतर ए दिला होता. जर तुम्हाला लॉजिक क्लिक झाला असेल, जसं की इथं बघा 24 5 120, म्हणजे यांचा गुणाकार 120 येतो, ह्या दोघांचा गुणाकार 120, 15 8 120, इथं येईल 15, आणि 6 गुणिले 20 म्हणजे 120. मग मला लगेच कळलं 15 20, लगेच टिक जर केला असेल तर ट्रॅप मध्ये अडकले, कारण 15 येतोय बी ची किंमत, ए ची नाही. तुम्हाला विचारताना ए बी विचारले, पहिला आकडा 20 पाहिजे, नंतर 15 पाहिजे, ऑप्शन नंबर 4. पटकन मला मेसेज करून सांगायचा कोण कोण गणलं, कोण कोण चुकलं. लक्षात ठेवा, 2 किमती असतील, 2 किमती, 101% आयोग असा स्वॅपिंग वालं थोडंसं लॉजिक टाकतं म्हणजे टाकतं. आपण पाहतानाच लक्षात आलं पाहिजे, बाळा विचारलंय का ए बी, आणि देताना काय दिले बी, इथं लगेच कळलं पाहिजे. इथं 100% मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे, पण तुम्हाला ऑलरेडीच मी सावध केल्यामुळं तुमच्यापैकी ट्रॅपमध्ये अडकणार इथून पुढे नाही. जे काही आता अडकले असतील ते अडकू द्या, पण इथून पुढे नाही. त्यामुळे बाजूला व्यवस्थित लिहून घ्या. 2 किमती असतील तर व्यवस्थित पहा कोणत्या सिक्वेन्सने उत्तर लिहायचे ते. बघा पुढचा प्रश्न, ब्लड रिलेशन. जर पी हा यमचा भाऊ आहे, पी हा भाऊ आहे कोणाचा, यमचा. क्यू हा यमचा मुलगा आहे, क्यू मुलगा आहे कोणाचा, यमचा. पी ची मुलगी आर, पी ची मुलगी आर, आर मुलगी आहे, तिचं टी शी लग्न झालंय, टी शी लग्न झालंय म्हणजे हा मेल असणार. यम आणि यस या बहिणी आहेत, यम बहिणी कोणाची, यस बहिणी आहे, दोन्ही फिमेल. तर कोणाचं नातं काढायला सांगितलं रे, यस चे क्यूशी नातं काय, यस ही क्यूची, यस ही कोणाची, आरची, सॉरी यस चे आरशी नातं काय, यस चे आरशी नातं काय, यस ही आरची कोण. आता पाहिलं काय कळते बघा, यस कोण आहे, आईची, हे वडील आले, वडिलांची बहीण, म्हणजे यस ही आरची कोण दिसते रे, आत्याबा आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर, वडिलांची बहीण आत्या. बघा पुढचा प्रश्न, अक्षरमाला. एकदम इझी अक्षरमालेवर कसाही प्रश्न येऊ द्या. ABCD ABCD EFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. मित्रांनो काय करायचं तर लक्षात ठेवा, इथं अंकांचं काही गरज आहे का नाही, मग फक्त मूळाक्षर लिहा. जर अंकांची गरज असते, इथं अंक वापरले असते तर त्यांचे अंक पण वरती लिहा, पण सध्या तरी काही गरज नाही. जी पासून आहे, जी पासून आहे म्हणजे +2 जातोय बघा, मग याच्यापासून +2 येणार म्हणजे डी येणार, लक्षात ठेवा डी. डी पाहिजे, डी पाहिजे, ऑप्शन 3 गेला. पुढे पहा, ओ पासून यम, ओ पासून मागे 2 आहे, ई पासून -2, ई पासून -2 म्हणजे सी येणार, DC, DC ऑप्शन हा गेला. आता ओ पासून क्यू, ओ पासून क्यू +2 आहे, +2 आहे, मग यस पासून +2, यस पासून +2 यू येणार, यू पाहिजे, यू, ऑप्शन 1 गेला, ऑप्शन नंबर 4 बरोबर.
करेक्ट. चौथं ते ऑटोमॅटिक येणार. +2 -2 +2 पुढचा -2 चा असणार. ऑप्शन नंबर किती बरोबर? 4 बरोबर. बघा पुढचा सोपा सहज प्रश्न. 8 मजूर एक काम 5 दिवसात करतात. किती? 5. तर 20 मजूर तेच काम किती दिवसात? तेच काम आहे. M1 D1 = M2 D2. M1 D1 M2 D2. माणसं किती? 8 आहे. दिवस किती आहे? 5 आहे. माणसं आहे 20. दिवस D2. या 20 खाली घेऊन 8 × 5 / 20 म्हणजे D2. चला 5 × 1 = 5, 5 × 20, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 म्हणजे D2 बरोबर किती? 2. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे तुम्हाला कळलं 8 माणसे 5 दिवसात तर 20 माणसे 2 दिवसात. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. इथं बरेचशी जनता फसली असणार किंवा कळलं नसणार. लक्षात ठेवा 200 पासून 400 पर्यंत संख्या लिहिल्या असता 2 हा अंक फक्त एकदाच आलेला आहे अशा एकूण संख्या शोधा. मित्रांनो पहिला ग्रुप फक्त 200चा तर अशी एकच संख्या आलेली. 201 पासून तर 300 पर्यंत मला माहित पाहिजे. तर 201 पासून 300 पर्यंत टोटल संख्या 100 आहेत. पण एकदाच असणारा 2 आकडा एकदाच म्हणजे 201 पकडू शकता. 202 पकडू शकत नाही कारण त्याला 2 2 वेळा आहे. मग असं 201 पासून 300 पर्यंत अशा 80 संख्या आहेत की ज्यामध्ये 2 अंक एकदाच येतो. प्रत्येकाला 2 2 सुरुवातीला असल्यामुळं. आणि पुढे 301 पासून तर 400 पर्यंत इथं 18 वेळा येतो. यांची बेरीज केली तर 99 येते म्हणजे टोटल 99 येणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. हा महत्वाचा मुद्दा. उजळणी नावाचा टॉपिक जो आहे आपलं हस्ताक्षराने लिहिलेलं पुस्तक असेल बरोबर किंवा जे आपल्या बॅचला होते त्यांनाही माहीत असेल. हे उजळणीची माहिती आपल्याला क्लिअर माहीत पाहिजे. लक्षात ठेवा यावर आधारित प्रश्न आत्ताच्या काळामध्ये येणार म्हणजे येणार. त्यामुळे आपल्याला कोणता अंक किती वेळा येतोय, तो अंक असणाऱ्या संख्या असू द्या, तो अंक एकदाच येतो अशा संख्या असू द्या, कोणत्याही टाईपचा प्रश्न येणार म्हणजे येणार. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. त्यामुळे बेसिक अजिबात विसरू नका मित्रांनो. खूप हायर लेवलचे प्रश्न तुम्ही प्रयत्न करता आणि बेसिक राहून जातं. त्यामुळे सगळ्या व्हरायटीचा मेळ म्हणजे आपली बूस्टर टेस्ट सिरीज आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या स्वतःच्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट हे जे ॲप आहे, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा मित्रांनो. ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्याच्यामध्ये बूस्टर टेस्ट सिरीज 9.0 कुठे बघा ती जॉईन करून घ्यायचं. ह्याची PDF ॲपमध्ये पण मिळेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण मिळेल. फक्त आणि फक्त 110 रुपये फी आहे 15 टेस्टची बरोबर. ज्याच्या प्रिंट काढण्यासाठी पण जास्त खर्च आहे आणि आपल्या एवढ्या एक्सप्लेनेशन जे काही व्हिडिओ आहेत त्याची फक्त फी 110 रुपये आहे. मुद्दा एकच आहे आपल्याला सोडवायचे, आपल्या प्रॅक्टिस करायची. येणाऱ्या काळात कधी तुम्हाला वाटलं की अरे मी 9वी चालली आहे सर अगोदर 8 झालेत का हो, हे बघा किती झालेत 1 2 3 4 5 6 7 8 आता 9वी आणि टॉपिक वाईज पण सेपरेट आहे. त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून अख्खं वर्ष निघल दररोज एक काम केल्यावर. ही सरावासाठी गणिताची दिलेली आपण एक काय म्हणतात त्याला एक नांदी आहे. एक मस्त प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याचा वापर करावा असं मला वाटतं. पहिल्या बूस्टरच्या 3 टेस्ट 9.0च्या 3 टेस्ट आपल्या यूट्यूबवरती एक्सप्लेनेशन असणार आहे. टेलिग्रामला पेपर घ्यायचा, डाउनलोड करायचा, प्रिंट काढणं शक्य असेल तर काढायचा, कंटाळा करायचा नाही. दुपारी जेवायला गेल्यानंतर जेवण करून येतानाच प्रिंट आउट घेऊन यायची, सोडवायची, आजमवायचं स्वतःला काय होतंय नक्की. करेक्ट आहे ना. कारण आपला ऑफलाईन पेपर आहे तर ऑफलाईन सोडवलं पाहिजे. जे विद्यार्थी मित्र पुण्यात आहे त्यांनी एकदा अकॅडमीवर येऊन चौकशी करा की जागा आहे का. दुपारच्या काळामध्ये 2 बॅच असतात त्याच्यामध्ये पोरं सोडवतात. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अकॅडमीवर येऊन घेऊ शकता, म्हणजे ऑफलाईन येऊ शकता. नसेल तर तुम्ही लायब्ररीत सोडवा. बाकीच बॅचेसबद्दल काय माहिती आहे. जर काही अडचण आली ॲप रिलेटेड बॅच रिलेटेड तर आपल्या ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करत राहा बिंदास. फक्त एकच सांगेल गणित हा विषय सरावाचा आहे आणि सरावानेच माणूस परिपूर्ण होतो हे लक्षात ठेवायचं. भेटूया पुढच्या सेकंड नंबरच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.